आज ना रेग्युलर प्रमाणे फुलं आहेत, पण पोरांनी काढलेले नाहीत, कारण वरची काढत नाहीत. आणि सोनचाफा पुढं गेल्यामुळं बघा पाकळ्या अशा पूर्ण आता थोड्या वेळानं ना असं एकदम म्हणतात ना की हात लागला की लगेच गळून पडतील. असो, पहिल्यांदा माझं एक काम असतं की समजा आता संध्याकाळी आले, सकाळी पहिला देवपूजा, कारण 2-3 दिवसाची धूळ साठलेली असते, त्या देवघराकडे बघूच वाटत नाही, फुलं वाळून गेलेली असतात, चिलटं घोंगावत असतात. त्यामुळे पहिला हे काम केलं. पुन्हा हे जे भांडी होती ना, मला जर थोडीशी काळी दिसत होती, त्यामुळे ती काढली, आपल्या रेग्युलर पितांबरीने स्वच्छ केली आणि त्याच्यानंतर मग मी वरती आले होते. तर आपल्या काय इथं चिमण्यांचं माहीतच आहे तुम्हाला, फॅमिली राहतात, जवळजवळ 3 ते 4 फॅमिली आहेत. तर त्यांना आपलं बसून काय उद्योग आहे आणि मला तर काय उद्योग आहे हेच साफ करायचं आहे. तर त्यांनी अक्षरशः काय झालं तर काय माहीत, भांडले असतील माझ्या मते, कारण भांडणं झाल्यानंतर ना अशा पद्धतीनं सगळं ते पायानं काढून टाकणं, विस्कटून टाकणं. आता बघा, गेली 2 वर्ष झालं ते आपल्या फॅमिलीचा भाग आहेत. त्यामुळे त्यांचं सगळ्या म्हणजे त्यांचं रुटीन आम्हाला माहीत झालं आहे, काय असतं कसं असतं. तर तशा ह्याच्यामध्ये ते चिडलं की ते मग असं सगळं काढून टाकतात. ते बघून आले, कुठं किती साफ करायचं आहे ते बघून आले. थोडंसं म्हटलं आता स्वयंपाकाला सुरुवात करावी, तोपर्यंत हे काय वेगळाच अवतार करून आलेलो. तर जेवढे कंगवे आहेत तेवढे डोक्यामध्ये घालून मी म्हटले एक प्रकार काय आहे. आता काय करणार, सुट्टीचे दिवस आहेत ना, गावाकडे मस्त जात होता दिवस, भांडण्यामध्ये, खेळण्यामध्ये, पोहण्यामध्ये किंवा काही ना काहीतरी एकत्र असल्यानंतर थोडासा वेळ जातो. शुभ सकाळ. वरती स्वच्छतेचं काम सुरू आहे, गुंड्या काढायच्या, झाडायचं, एवढं चालतं दम भरला. तर पायऱ्या चढलेल्या नाही आहेत आणि दादाचं काम सुरू आहे, झाडांना पाणी घालायचं, काय काय सुरू आहे. मला वाटलं गावाला गेल्यानंतर आम्ही झाडं गेली कामातनं, पण आहेत बऱ्यापैकी आहेत व्यवस्थित. पण उन्हाळ्याचं पाणी लागते, कारण कडक उन्हाळा सुरू आहे अक्षरशः. असं तरी पण एक झाड जे आहे ते गेलेलं आहे. हे बघा, हे झाड गेले ना, हे झाड हातातून गेलेलं आहे. पाईपच लावून पाणी घालायचं हो झाडांना. बाकीचे आहेत व्यवस्थित. कडीपत्ता किती उंच झाला आहे बघा. जरा 8 दिवस वर नाही होती झाडांचं, लगेच असं वेगळं दिसते, काहीतरी वेगळं झालेलं आहे अशा पद्धतीने वाटते. आहे आता व्यवस्थित. इकडच्या साईडला सगळे अडगळच करून ठेवल्या. काय भंगार सामान दादाला किती वेळा सांगितले मी, आपण घालूया तिकडं भंगारमध्ये, नाही ठेवायचंच आहे. आणि आज इकडं वास्तुशांती आहे, निमंत्रण आहे आम्हाला. फोन आलाय, पाणी एक संपलेलं आहे, लाईट गेली आहे. सकाळपासून उन्हात इथं काम सुरू आहे दादाचं. सकाळपासून उन्हामध्ये कंटिन्युअली दादा आज काम करतात, कंटिन्युअली. ह्या तुळशी मात्र ना जळलेल्या आहेत थोड्याफार. आणि हो, बॅक साईड न तुम्हाला ब्रह्मकमळ दाखवते, काय मस्त आले ब्रह्म. ह्या लिंबूला काही लिंबू येत नाहीत. तर आज ना हे जे काही जुनं बुक्स आहेत ते सगळं काढायचं काम सुरू आहे. हे बघा, हे काही चेष्टा आहे, चेष्टा आहे वे. कारण आता नवीन कशात ठेवायचे मग सगळे. घे लवकर. काय रे, 9वीची पाहिजे की मला, 9वीची साईडला ठेव. असला कडक उन्हाळा, गेली बघा लाईट. तर आता नाही, हा कप्पा जो आहे तो पूर्ण रिकाम करणार. हे 3 मुलांचे कप्पे आहेत, इकडे पूर्ण त्यांच्या अभ्यासाचं असतं. पण आता नवीन सगळे येणार, साठवून ठेवायचं. ते रद्दीत पण घालायचं नाही, काय नाही. आता सगळं काढणार आहे बघा. बुक्स एका साईडला, वया एका साईडला, रद्दीत काढून घालून रिकाम करणार आहे. कारण साठवायचं यांचं एवढंच काम आहे फक्त. पण ते काढायचं काम नाही आहे, ते मी करायचं. हां, दगुरडे झालेत, मोठेच्या मोठे झालेत आणि कसं करायला लागले. असं चला ते सगळं काढून घेते. हा एका कप्प्यातला एवढा ढिगारा आहे, अजून 2 कप्पे वेगळे आहेत, ह्या एकाचा एवढा आहे. काढ बाबा पटकन. बुक्स एका साईडला, नोटबुक एका साईडला, वर्कबुक एका साईडला. 2-3 दिवसाचा हा मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहे आजचा. तर गावाकडून जे काही छोटा मोठा आम्ही भाजीपाला आणलेला होता काकूंच्या शेतातनं वगैरे, तर आज विचार केला की 2-3 भाज्या बनवायच्या, कारण ते कारणी पण लागतं आणि थोडं असतं, मग ते तसंच ठेवलं तर फ्रीजला बाद होऊन जातं. मग म्हटलं सकाळी जेवण बनवायचं, संध्याकाळी पण होते. भले आता उन्हाळा आहे, पण कसं आहे की आपण व्यवस्थित ही करू शकतो, तापू शकतो. एकदा दोनदा जर तापवलं तर व्यवस्थित राहतं. या हिशोबानं आज शेवग्याची शेंग मी एक्स्ट्रामध्येच बनवून ठेवत आहे आणि जास्त बनवत आहे, कारण ती शेंग जर तशीच ठेवली तर वाळून जाते. शेवग्याची शेंग जेवढी तुम्ही ताजी शेंग करचाल तेवढं
एकदम असं म्हणजे रसभरीत म्हणतात ना शेंग, अशी तुम्हाला येत. आणि जसं तुम्ही जे ठेवचाल, स्टोअर करून खाचाल ना, चेंबटल्यागत होतं. मग ते तेवढा इंटरेस्ट राहत नाही खायला. किंवा कधीही कुठल्याही म्हणजे पालेभाज्या असू दे किंवा फळभाज्या असू दे किंवा फळं असू दे, ही ताजीच खाण्यात एक वेगळी मजा असते. आणि ते ठेवून स्टोअर करून खाण्यात वेगळं असतं, म्हणून भरपूर घेतलेत. आणि तर तुम्ही म्हणसाल की काय गाव जेवण असलं का तेवढ्या का शेंगा घेतलेल्या आहेत, तर त्याचं कारण तेच आहे की 2 टाईम खाऊया आणि भरपूर खाऊया शेंगा. तर त्याच्यासाठी लागणारं जे काही आहे, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे व्यवस्थित मी भाजून घेतलं. छान अशी कट आलेली आमटी जी असते ना, त्याच्यामधली आज शेवग्याची शेंगा असणार आहे. बऱ्यापैकी आम्ही डाळीमध्ये बनवतो. आमच्याकडे ना पहिल्यापासून जर बघायला गेलं तर डाळीमध्ये मी जी आता रेसिपी शेअर करते ना, ही गावाकडची पद्धत आहे. आणि कोल्हापूरमध्ये ना शेवगा म्हटलं की त्याच्यामध्ये डाळ घालतात किंवा एकत्र मिक्स करून म्हणजे कुकरला लावलं जातं. पण बऱ्याच वेळेचा कमेंट अशा आल्या की ताई एकदम गीर होतं, नको असं करू. म्हणून मी गावाकडच्या पद्धतीने करते, कारण ही रेसिपी दादाला खूप आवडते. अशी आमटी कुस्करून मग भाकरी असू दे किंवा चपाती असू दे, छान होतं. आणि याच्यामध्येच एक गोष्ट घडलेली तुम्ही आता बघा. म्हणून सांगेन की तुम्हाला सुद्धा ह्या गोष्टी शेअर करते ना, की बाबा जपून अशी भांडी असं काम करतात. ह्या भांड्यांसोबत कसं काम करणं गरजेचं आहे ते पण माहीत पाहिजे. मी त्या कामाच्या तंद्रीमध्ये म्हणजे म्हणतात ना, मला माहिती आहे. आता हे भांडं आणून भरपूर दिवस झालं. पण एक म्हणतात ना, की ते कामाच्या ह्याच्यामध्ये मग माझ्या डोक्यात आलं नाही, की हे पकडीनं उचलायचं नाही आहे. माझ्याकडे ते पकडायचं सुद्धा आहे. असं जर तुम्ही भांडं घेतलं तर लक्षात ठेवा ही रिस्क आहे बघा. आता ते तेवढं सांडलं तर ठीक आहे, जाऊ दे, सांडू दे. पण एवढं गरम होतं, त्या अंगावर येऊ शकतं, काही पण असू शकतं ना. आणि ते सांडल्यानंतर क्लिक झालं, की अरे यार आपल्याकडे हे उचलायचं आहे याच्याकडे. तर सिलिकॉनचं ते हँड ग्लोव्ज घालून तरी पण आपण आगाऊपणा केला, कारण का कामाच्या तंद्रीमध्ये विसरून जातं माणूस. असं ही कढई बेस्ट आहे बघा. हिला आपलं कान आहेत किती पण तापू दे, तिकडं कानाला पकडलं का नाही तर कुठल्या पकडीची पण गरज नाही कशा. आणि त्यात आमटी जास्त होती. आणि असं होतं जेवायचं ते झालं, पण मी थोडीशी घाबरले. माझा रिअल आवाज तिथे मी टाकला असता, ओरडले होते भयंकर मी. का माझी मर्जी, मला कुठं काढायचं ते. मला कुठं काढायचं. खरे काय आहे नेमकं? डुडल आर्ट. मग काय कागद आहे, कागद. डुडल आर्ट. काय काय जण क्यूट डुडल आर्ट काढतात, काय काय जण घोस्टवालं काढतात, काय काय पोरींचं काढतात, तसं काढतात. मग तसंच मी कृष्णाचं काढले. आणि ती सुई दोरा कशाला आणलाय कळेल? नाही मला माहिती, इथं पडलेलं होतं. कोण घेतला होता सुई दोरा? कोण घेतलेला? ठेव जा. कालचा व्हिडिओ बघितला, खूप साऱ्या जणींनी प्रेम दिलं आणि सांगितले की अगं ताई, आई आहे तोपर्यंतच हे सगळं आहे, नाही म्हणू नको, घेऊन जात जा. आईला भरभरून प्रेम दिलं आणि भावूक पण झाल्या बऱ्याच जणी. असो, मला कमेंट भरपूर होत्या की तुम्ही 4 व्हीलर घ्या. आता ज्या जुन्या ताई आहेत त्यांना माहीत आहे, मी ऑलरेडी याच्यावर बोलले. पण नवीन ताईंचं असणार आहे की बाबा ज्यांना माहीत नसते त्या बोलू शकतात की बाबा एवढं सगळं आहे, आता घर, गाडी, बंगला, या गोष्टी आपल्या बेसिक असतात ना, मग तुम्ही का घेत नाही वगैरे. तर बघा, ज्यावेळेला आधीचं घर झालं ना, ते घर झाल्या दादा गाडी घ्यायला म्हणजे गेलते, बुकिंग सगळं झालं, तर फक्त पैसे द्यायचे आणि एक 2-3 दिवसात किंवा त्याची जी काय प्रोसेस आहे ते करून गाडी येणारच होती. पण त्यावेळेला मी आडफाटा घातला की नाही, म्हणलं 2 खोल्याचं घर झालं म्हणजे आपण पार पडलो असं नाही होत, अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत. मग त्यावेळेला थोडंसं गोल्ड स्वस्त होतं, मी म्हणलं आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट थोडंसं करूया. त्यामुळे दादानी पण ऐकलं, तो काय हट्ट केला नाही. पहिलं म्हणजे जिथं मी म्हणेल ना तिथं कुणीही हट्ट करत नाही, ऐकतात, करतात. त्यामुळे आम्ही त्या गोष्टी केल्या. त्याच्यानंतर पुन्हा आणि लगेच झालं की बाबा घेऊया. मी म्हटलं की नाही, आता 2 खोल्याचं आहे, अजून थोडीशी आपण मोठी जागा वगैरे बघूया. जागा घेतल्यानंतर विचार आला की बाबा चला बांधून घेऊया. म्हणजे ह्या अशाच गोष्टी झाल्या. मी प्रत्येक वेळेला आडवी पडले आणि आता मला म्हणतात घरातले की बाबा आता तरी घेऊया, आता झाले ना थोडंफार, आता तरी घेऊया. पण का कोणाष्ट अजूनही म्हणते की थोडंसं थांब बघूया. आता बघा, ज्याची त्याची वेळ असते, योग्य वेळी ते योग्य गोष्टी येतातच. पण मी आडफाटा गाडीसाठी बऱ्याच वेळेला ठरलेले आहे. आणि सागरला सुद्धा पहिल्यापासून मी प्रत्येक गोष्टीत आडफाटा घालून ते कर, मग तू हे कर, JCB घे, मग JCB घे, ती स्टोरी शेअर केलेलं आहे. पण याच्यामागे फक्त एवढंच असतं की ताईनो, गाडीचा पैसा जो आहे माझ्या हिशोबाने तो वेस्ट ऑफ मनी आहे. म्हणजे आज घेतलेली गाडी 4 दिवसांनी निम्म्या किमतीवर येईल. पण आज एखादी तुम्ही प्रॉपर्टी घेतली आहे, इतर काय घेतलं आहे, तर त्याची किंमत वाढणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुमचा बेस तयार होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही निम्म्या किमतीवर येणाऱ्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट न करता डबल काय होईल ह्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. मग तोच उद्दिष्ट होता. आणि माझं पहिल्यापासून एक होतं की बाबा भावालाही आपल्यासोबत घेऊन चालायचं. जे काही निर्णय असेल त्याच्यामध्ये भावालाही निर्णय द्यायचा आणि त्या हिशोबाने तू कर, हे असं नव्हे असं कर, ह्या गोष्टी करून चालायचं. आणि त्यानं पण ऐकलं बरं का, सागरने सुद्धा कधीच शब्द मोडला नाही. त्यामुळे
मला असं वाटतं योग्य वेळी योग्य गोष्टी करायला हरकत नाही. हां, आता गाडीचा विचार करायला आम्हाला हरकत नाही, कारण आता बिझनेस पण आहे, बिझनेससाठी पण लागतं आहे, माल आणायला लागतो, माल म्हणजे डिस्पॅचिंगला लागतं. तर आता बघूया, विचार करूया. फक्त एवढंच आहे की लगेच विचार करायला तेवढं तुमच्या मनामध्ये पण तेवढा इंटरेस्ट लागतो, तेव्हा लक्षात ठेवा की लगेच होतं. बरं, आता मी गाडीच्या विरोधात बोलले म्हणजे मी ज्यांनी घेतले त्यांच्या विरोधात नाही आहे. तुम्हाला जर काम असेल, तुमचं काम त्याच्यावरच असेल, तुम्ही बिनधास्त घ्या. पण बघा, ते वर्षाला इन्शुरन्स भरा आणि काय 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 असतं प्रोसिजर. मला ते वाटतं की हे विनाकारणचं वेस्ट ऑफ मनी आहे असं वाटतं. कामं जवळपास असतात, गाडीवरती जाऊन दादा करू शकतात, त्यामुळे एवढं मला काही वाटलं नाही. ते रेग्युलरप्रमाणे मी ताक आणलेलं होतं, कारण आता दुपारचं आपल्या डॉगींना पण घालते, थोडंसं गार बरं वाटतं ना, आम्ही पण पितो. आता दही लावलेलं असतं, पण मी तुम्हाला काय म्हणते ना की पोरांना सवय आहे माझ्या विरजण मोडायचं. मग ते कितीही असू दे, कितीही ठेवते, विरजण मोडल्याशिवाय किटं तर सोडत नाही विरजण मोडल्याशिवाय. मग आपलं चालवायचं याच्यावर. टायमिंग जे आहे ते संध्याकाळच्या 6:30 वाजलेले आहेत आणि आता जाणार होते, आवरत होते, तोपर्यंत लावलेला होता मेघाचा व्हिडिओ, मेघांजलीचा. तर चला, चाललेलो आहोत. देवघर पण बघायचं होतंय, अजून काय काय बाहेरची कामं आहेत ती करूया, कारण कसं असतं वेळ मिळेल तेव्हा करून घेतलेली बरी. काय आजची देवपूजा जी आहे ती किट्टोनं केली आहे बघा, छान केली आहे. प्रत्येक प्रॉपर करते किट्टो. माझ्यामध्ये दीड दोन तास घेते, पण प्रॉपर करते. असं चालायचं. पणजीवर गेलेले आहे सोननची आजी. देव कसलं आहे तिचं, एकदम चक चक चक. तू बघितली सोनन, तू नाही आली आहे नाही. हिला यायची लई इच्छा होती, म्हणत होती 2-3 वर्ष झालं मी गेलेली नाही आहे, मला 2-3 वर्ष झालं मी गेलेले नाही, मला घेऊन चला म्हणत होती. पण काय करायचं, केलेली गाडी अचानक कॅन्सल झाली. जेवढी बसतोय तेवढी गेली. बाई कुठं गायब झालता. अय भाऊ खाऊ माणूस. लय भाव आलाय तुम्हाला. माणसाला का नाही कसं असते, असते ना, त्या माणसाला दुसऱ्या गोष्टीत लक्ष देता येत नसतं. अरे आज पण मॅचिंग झालं थोडंफार. काय भानगड काय, मी स्वतः नाही काय करत, माझ्या मनात येण्यात पण नसते. अगं पप्पांचे ड्रेस आणि माझे सेम टू सेम आहेत बरेचसे, त्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं. पॅन्तू कसं बसलंय बाळ. हा, चापा आला, आता उमललं ती कधी पण उमलते. आज एक उमललेला घेतलाय की. पॅन्तोटी कशी बसले बघा. ए बाळा कसं बसलंय बाळ. हे बघा, आमच्या डॉगींना किती दिवस हे झालेत बघा. पेडिग्री बघा कशी टाकली आहे, खाल्ली पण नाहीये. बघू काढलं का, काढायला लागली बघू, दाखवून. हां, हाय सनीन ठेव, व्यवस्थित राहते. घरातून बाहेर पडलेले होते कशासाठी, देवघर वगैरे बघायचं किंवा त्याचं काय मला करायचं आहे बघायचं. झालं ते काम, राहिलं तिसरंच काम केलं. दादाचे 2 महत्त्वाचे कामं येत आहेत बघून आलो घरी. ओके, मॅडम किती खुश आहेत. लोकांना खाऊ मिळाल्यानं, कपडे मिळाल्यानं खुश होतात. ही काय मिळाल्यानं खुश झाल्या बघा. आणि हे आलेलं आहे पेडिग्रीचं पोतं. अरे बापरे, यावेळेला पेडिग्री वेगळी आणली काय. पेडाग्री आहे. पेडाग्री असली कसली आहे बघू. नवीन आहे, रेग्युलर नाही काय. आई शपथ का. ओ माय गॉड, 7 ते 8 पुस्तकं. अजून 300 रुपये आणतो, 5000 आहे. 300 रुपये आणा, अजून 5000. बापरे, पुस्तक आहे ती का चेष्टा आहे ती. किती 6. आता किती मिळाली, आता किती मिळाली. काय केलं टायसनला, दात लागलाय का. त्याच्यावर डेटॉल लाव, पटकन झेपा घेतोय, रिस्क आहे सगळं. कापूस घेऊन लाव पटकन बरं का. जा ना पटकन, थांबू नको. कसं का 2 वर्षात ते कम्प्लीट व्हायचं एवढं. बाय 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 बाई, सगळी गणितच आहेत की त्यात.
पुस्तकात हात घालणार नाही. ही ही पण मॅथ्सच आहे. व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम 2 बाई. आणि किट्टोच्या एका मावशीनं मला फोन केलता, फिजिक्स. त्यांच्या मुलाची जेईची पुस्तकं आहेत घेऊन जावा, किंवा तुम्हाला काय काय लागतात सांगा म्हणलेलं आहेत. मग ते काय काय इथे आहेत का यात बुक्स? ओ, आपल्या डोक्याच्या वरनं जातंय सगळं. ही कसलेत? 11वीला लागतं. हां, एनसीईआरटी म्हणजे हा, पण ते ही मग कुणी कसं काढलीस तू हे बुक्स तुला लागतात ते? सर्च मारलं ना. हां मग सर्च मारल्यानंतर म्हणजे सजेस्ट करते ना गुगल कुठलं कुठलं गरजेचं आहे जास्त. हां मग मी काय म्हटलं, पुस्तकं आणण्यापेक्षा पीडीएफ घ्यायची. हां. तर पीडीएफ सुद्धा फुकट नाहीये, हां पैसे द्यायचे. हां आता ह्या पुस्तकांची जेवढी किंमत आहे की नाही हां तेवढीच तिथं किंमत पीडीएफला. पीडीएफला. हां मग त्यापेक्षा पुस्तकं असलेली बरी. हां, आणि पुढं वापरायला दुसऱ्याला पण होतंय ना, होय का नाही? मी म्हणजे ट्राय करालतो की टॉपर्सचे जे नोट्स असतात हा. ते पण त्यांनी पीडीएफ करून देतात. हा. खरं नाही मिळत, अजिबात नाही. सगळ्या ह्याला पैसे देतात. नाही असं ते सोड. मग मी म्हणलं त्यापेक्षा पुस्तकं परवडली आपली. ते बाबा लय मोठी मोठी पुस्तकं आहेत आणि मॅथ्स पण तो डोकं फिरले माझं. पण तुला जे व्हायचं आहे ना त्याच्यासाठी मॅथ्सच आहे. तुझ्या स्वप्नासाठी मॅथ्स, ते मावशा म्हणल्या नाही त्या का? मॅथ्स करावं लागणार. हा, तो पिक्चर बघितल्यावर मला कळालं की आम्हाला ते टेक्स्टबुक मध्ये का दिसतं ते. कुठलं मिशन मंगल हा. माझा सगळ्यात फेवरेट पिक्चर. म्हणजे त्याच्यावर डिस्टन्स वरती ठरवलं जातं. डिस्टन्स किंवा कसं म्हणजे फिट वगैरे करायचं परफेक्ट. लॉजिक लागत होतं ना, लॉजिक करत होती. अरे यार मला माहित होतं तर मी विचारणारच ना ऑफकोर्स. हा कसं आहे, तो पिक्चर म्हणजे खूप वेळा बघितला हा. तर समजत नव्हतं तेवढं. हा. आता कन्सेप्ट माहित आहे, कळतं तेवढं. 12वीचे एनसीईआरटीचे. हा मग एनसीईआरटी मला हे कसं 11वी 12वी पण उपयोगी पडणार हा. आणि जेई साठी पण उपयोगी पडणार अच्छा. एवढं. आणि ही आहेत ती फक्त 2 जेईचे आहेत मी इथं, आणि बाकीची आहेत ती जी राहिली आहेत ती पण पूर्ण जेईची आहेत. बाई. ही ती बरी तरी वाटायला लागल्यात, इकडे बघून सुद्धा वाटत नव्हतं. ही ना बघ कोरडी टाकून बघ बघू, पेडिग्री उघडून तोंडात टाकून बघणार होती. तू काय करते? आनंद वाचन माझं का पेढे देव बुद्धी वाटता तर कुठे घेतेस तू? देव बुद्धी वाटताना मी कुठं जाऊ? म्हणजे असं कळालं का करते? बघा, अरे भैया त्या टायसनला टाक ना, भूक लागली त्याला. बाहेर टाक त्याला, खाऊ दे ना. सगळे भांडून घालवायला लागलेत त्याला. अरे बुट्टीत घाल ना बाहेर, त्याला खाऊ पण देत नाही ती. ए टायसन, म्हणून ती उड्या मारते. टायसो, तुला खाऊ देत नाही ती. सगळे आगाऊपणा करतात. दुपारी याला चांगला बडवलाय सगळ्यांनी मिळून, 5 डॉगींनी मिळून याला बडवलंय. मेन पॅन्थर होता. पॅन्थरला रिकामं सोडायचंच नाही. पॅन्थर लय दादागिरी करायला लागलाय. रिकामं सोडायला नाही आणि वरडायला लागल्यावर सोडून द्यायचं. ए टायसो, काय पाहिजे? खाऊ पाहिजे?